आणि यापुढची बातमी स्थानिक राजकारणाशी संबंधित आहे, पण तितकीच महत्त्वाची। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको असं ठाकरेंनी जाहीर केलेला 24 तासही उलटून जात नाहीत, तोपर्यंत ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोकणात शिंदे आणि ठाकरेंची सेना एकत्र येण्याची कुजबुज रंगली आहे। कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी दोनही सेना एकत्र येऊ शकतात। भाजपचे आमदार नितेश राणेंच्या विरोधात दोन्ही सेना एकत्र येण्याचा अंदाज व्यक्त होतोय। त्यामुळे कोकणातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या राणेंच्या विरोधात एकत्र येण्यासाठी ठाकरे आणि शिंदेंचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना संमती मिळणार का? शिवाय कोकणात महायुतीची शक्यता नसल्यानं निलेश राणे आणि नितेश राणे हे दोघे राणे बंधू आपापल्या पक्षांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकण्याची सुद्धा तितकीच शक्यता आहे। आणि कणकवलीमध्ये या नगरपंचायतीसाठी कुणाची नेमकी किती ताकद आहे, काय राजकीय चित्र आहे, काय राजकीय समीकरण आहेत, आपण पाहूया। कोकणामध्ये भाजपला शह देण्यासाठी ठाकरे आणि शिंदेंची सेना एकत्र येण्याची कुजबुज रंगली आहे। कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष रंगल्याचं चित्र सध्या वर्तवलं जात आहे। नितेश राणेंना किंबहुना भाजपला शह देण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र येतील अशी दाट शक्यता आहे। निलेश आणि नितेश या दोन राणे बंधूंमध्येच कणकवलीत सामना रंगेल असा सुद्धा अंदाज वर्तवला जातोय, जर सर्व पक्ष एकत्र आले भाजपच्या विरोधात तर। आणि सगळ्या घडामोडींसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी प्रतिक्रिया देताना काय म्हटलं आपण बघूया। हा निर्णय घेणं हा माझ्या एकट्याच्या हातात नाहीये, हा निर्णय माझ्या पार्टीला कळवावा लागेल आणि तसं मी पार्टीच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट मी त्यांनी घातली। याचा पुढचा जो निर्णय आहे तो निर्णय पार्टीची मंडळी घेतील। आज आणि उद्यापर्यंत निलेश राणे पण जिल्ह्यात आहेत, उदय सामंत पण या ठिकाणी येत आहेत। हे दोन्ही नेते उद्या आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी बोलतील आणि मग काय निर्णय याच्या संदर्भातला घ्यायचा, एकंदरीत जिल्ह्यातली रणनीती याच्या संदर्भात उद्या बैठक। आणि ज्या